5 राज्यांतील निवडणुकांचे एक्झिट पोल काल आले आहेत. आता रविवारी अर्थात 3 डिसेंबरला निकाल स्पष्ट होईल 5 राज्यात कोण जिंकत आहे. या विधानसभा निवडणुकांना लोकसभा 2024ची सेमीफायनल म्हटलं जात होतं. मग या 5 राज्यांमध्ये कोणाला किती जागा मिळतील यावरून लोकसभेचा अंदाजही बांधला जाण्याची शक्यता आहे. याच लोकसभा निवडणुकीची महाराष्ट्रातही तयारी सुरू झाली आहे. पक्षामध्ये लोकसभेसाठी रणनीती आखायला प्रत्येकाने सुरुवात केली आहे. ठाकरे गटाने यासाठी 10 नेत्यांची नियुक्ती केली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे देखील लोकसभा मतदारसंघामध्ये फिरत आहेत, पिंजून काढत आहेत. यामध्ये देवेंद्र फडणवीसांनी लोकसभा जागा वाटपावर विधान केले. मग आत्ता राज्यामध्ये महायुतीचे जागा वाटप कसे होईल आणि नव्याने महायुतीत सामील झालेल्या अजित पवार गटाला जागा किती मिळतील हा देखील तर्कवितर्क लावला जातोय. याविषयी जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी प्रथमेश आणि आपण सर्वजण पाहत आहात नवराष्ट्र. मंडळी, रायगडच्या कर्जत येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित पवार गटाचे अजित पवार 2 दिवसीय शिबिर पार पडत आहे. या शिबिराचा आजचा दुसरा दिवस होता. या शिबिरामध्ये अजित पवार गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांनी उपस्थित पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यावर भाष्य केलं, वक्तव्य केलं. उपस्थित पदाधिकाऱ्यांना, नेत्यांना आणि पक्षातील सरकारमध्ये असलेल्या मंत्र्यांना सूचना देखील यावेळी त्यांनी केलेल्या आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे या शिबिराच्या माध्यमातून त्यांनी लोकसभेविषयी देखील, लोकसभेच्या जागावर देखील त्यांनी दावा केलेला पाहायला मिळतो. त्या लोकसभेतून अजित पवार गटाचा उमेदवार उभा करणार असल्याचं जाहीर केलंय. जागा वाटपाबाबत अजित पवार हे महायुतीत अद्याप कोणतीही चर्चा झाली नाही असं म्हणाले. मात्र अजित पवारांनी स्वतः कोणत्या जागा लढणार आहोत याविषयी भाष्य केले. मोठं भाष्य त्यांनी कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांनी समोर केलेलं पाहायला मिळतं. आत्ता राष्ट्रवादी पक्षाचे 2019ला ज्या लोकसभा मतदारसंघामध्ये खासदार निवडून आले होते त्या मतदारसंघातून राष्ट्रवादीचा अजित पवार गट महायुतीचा भाग म्हणून लोकसभा निवडणुकीचे उमेदवार देतील असं संकेत यावेळी अजित पवार यांनी दिले. मार्चच्या पहिल्या आठवड्यात लोकसभेची आचारसंहिता लागण्याचा अंदाज आहे. लोकसभेच्या निवडणुकीत NDAचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनाच आणण्यासाठी आपला प्रयत्न आहे असं देखील भाष्य यावेळी अजित पवारांनी केले. महाराष्ट्रातून 48 खासदार निवडून आणायचे आहे असं देखील यावेळी ते म्हणाले. त्यासाठी बारामती, शिरूर, सातारा, रायगड या 4 जागा अजित पवार गट महायुतीचा भाग म्हणून महायुतीतून लढेल असं यावेळी त्यांनी सांगितले. मग बारामतीतून आत्ता खासदार आहेत त्यामध्ये सुप्रिया सुळे ज्या शरद पवार गटात आहेत. शिरूरमधून खासदार आहेत ते म्हणजे अमोल कोल्हे, ते देखील शरद पवार गटामध्ये असलेले पाहायला मिळतात. शिरूरमध्ये, साताऱ्यामध्ये आत्ता खासदार आहेत श्रीनिवास पाटील, शरद पवार गटात आहेत. आणि रायगडमध्ये खासदार आहेत ते म्हणजे तटकरे, हे आत्ता अजित पवार यांच्यासोबत आहेत. पण त्याचबरोबर ठाकरे गटाकडे ज्या जागा आहेत त्यातीलही काही जागा आपण लढवण्याचा प्रयत्न करणार आहोत असं देखील अजित पवारांनी यावेळी म्हटलेलं पाहायला मिळतं. म्हणजे या 4 जागा सोडून इतर काही जागावर देखील अजित पवार गटाचा दावा आहे असं म्हणायला काही हरकत नाही. जागा वाटपावर प्राथमिक चर्चा झाली आहे. 5 राज्यांच्या निवडणुकांनंतर यावर सविस्तर चर्चा होण्याचे आपले ठरले आहे. इतर जागांसंदर्भात आपण शिंदे फडणवीसांशी चर्चा करून लवकरच निर्णय जाहीर करू. जागा वाटपासंदर्भात या सगळ्याशी प्राथमिक चर्चा झाली आहे असं आपल्या कार्यकर्त्यांची बोलताना, पदाधिकाऱ्यांशी बोलताना अजित पवारांनी म्हटलेलं आहे. आपण त्यांची निवड करणार आहोत. जे आपले कार्यकर्ते आणि आपले पदाधिकारी आणि आपली ताकद दाखवून देतील ते उमेदवार असतील असं देखील अजित पवारांनी म्हटलं. अजित पवारांच्या या वक्तव्यामुळे एक तर स्पष्ट झाले ते म्हणजे बारामतीमध्ये सुप्रिया सुळे यांच्या विरोधात भाजपाचा उमेदवार नसणार आहे. जर बारामती अजित पवार गट लढत असेल तर दुसरी एक शक्यता वर्तवली जाते ती म्हणजे अजित पवारांच्या पत्नी ह्या स्वतः सुप्रिया सुळेंच्या विरोधामध्ये अजित पवार गटाकडून आणि महायुतीचा उमेदवार म्हणून निवडणूक लढवतील. मग असं जर झालं तर पवार कुटुंबामध्ये पवार विरुद्ध पवार असा सामना बारामती लोकसभा मतदारसंघातून झालेला संपूर्ण महाराष्ट्राला बघायला मिळेल आणि ती चुरशीची लढत देखील होण्याची शक्यता आहे. यानंतरचा मतदारसंघ अजित पवारांनी सांगितला तो म्हणजे शिरूर येथून अमोल कोल्हे जर शरद पवार गटातच राहिले, शरद पवार गटाकडून त्यांनी निवडणूक लढवली तर मग
महायुतीकडून नेमकं कोण असेल? शिवाजीराव आढळराव पाटील हे देखील महायुतीचाच भाग आहे. तसंच भाजपाचे महेश लांडगे हे देखील इथून इच्छुक असल्याच्या चर्चा आहे. मग अजित पवार गटाकडून नेमकं कोणाला तिकीट दिलं जातं हे पाहणं इथून उत्सुकतेचं राहील. त्यामुळे इथून नेमका महायुतीचा उमेदवार कोण? शिरूर मतदारसंघातून हा महत्त्वाचा प्रश्न आहे. त्यानंतरची जागा आहे ती म्हणजे साताऱ्याची. साताऱ्यामधून श्रीनिवास पाटील हे शरद पवार यांच्यासोबत आहेत. मग अजित पवार कोणता उमेदवार देतील साताऱ्यातून? का भाजपचा उमेदवार असेल साताऱ्यातून ते देखील पाहणं अत्यंत गरजेचं असणार आहे. त्यानंतर जी जागा आहे ती म्हणजे रायगडची. सुनील तटकरे हे स्वतः खासदार आहेत आणि पुन्हा एकदा अजित पवार गटाकडून त्यांनाच तिकीट मिळेल आणि ते जागा लढवतील हे पक्क झालेलं पाहायला मिळते. अशा प्रकारे राष्ट्रवादीचे 4 खासदार, 4 लोकसभा मतदारसंघ हे नक्की झालेले आहेत, पक्के झालेले आहेत असं अजित पवारांच्या बोलण्यातून दिसलं. आणि यानंतर आणखी काही ठाकरे गटाचे जिथून खासदार आहेत त्या जागा देखील अजित पवार गट महायुतीचा भाग म्हणून लढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे असं अजित पवारांनी स्वतः म्हटलं. तुम्हाला काय वाटतं? महायुतीत नेमकं अजित पवार गटाला किती जागा मिळतील? नक्कीच कमेंट करून सांगा. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत राहा नवराष्ट्र.